Buy 2 for 5,400. नो मेन स्कॅम बघा. वही एरोप्लेन जातं. वॉट अ लुक यार. भावांनो बघा. जय शिवराय मित्रांनो. तर फायनली आम्ही निघालो मुंबई एअरपोर्टला दुबईला जाण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कॅब आलेली आहे, बघू शकता. सो फायनली बसलो आहे कॅबमध्ये, एकदम भारी कंडिशनमध्ये. बघू शकता, हे बघा मॅडम बसली इथे बसलेल्या आहेत. रेडी टू गोइंग मुंबई एअरपोर्ट. भावांनो, आपण वी आर इन द एअरपोर्ट. पैसा फक्त इन्स्टाच्या रीलमध्ये बघितलेलं, आज प्रत्यक्ष बघितलं ब्रो. काही यूज आहे यार, काय लुक आहे यार. पैसा भावांनो, महाराज बघा, भगवा झेंडा प्लस इंडियाचा फ्लॅग. ब्रो काय लुक आहे यार. दिस इज द एअरपोर्ट ऑफ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. गर्दी बघा भावांनो, दोघं चिल मारतात. बाहेर लोकांना सगळं माहिती आहे, मला काहीच नाही माहिती. गर्दीच गर्दी. चांगलं आहे, कडक आहे भाई. लाजली भावा मला बघून. हे बघा, एवढा लहान असताना चाललाय भाई फिरायला. मजबूत ना. आपले दिवस भाई गल्लीत खेळण्यात जात होते. नो मेन स्कॅम बघा. सगळं चेकिंग वेकिंग झाली, मॉलमध्ये आलो इथे, तेव्हा समजला इथे दारू बिरू भेटते. म्हणजे आधी तुम्ही चेकिंग करणार, तिथे दारू नाही अलाउड. एकदा पाणी पण अलाउड नाही, आणि नंतर आलात तर दारू पण चालते. दिस इज नोन ॲज अ समजून घ्या आता. हे पूर्ण मॉल आहे. दोघं चिल मारतात बाय. चाय लवर. बाय 2 for 5,400. हे बघा, आयफोन पाहिजे तर आयफोन पण घेऊन जावा. कंटेंट क्रिएटरसाठी लगेच तुरंतवाला आयफोन पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. मम्मीचं इथे काय काम आहे. मम्मी कधी बघितलं नाही आम्ही, म्हणून ते आम्ही असं बघतोय. हे बघा, इथे फ्लाईट्स लागलेले आहेत. कंटिन्यू हे बोर्ड्स आहेत सगळीकडे. इथे समजतं की फ्लाईट कुठे आहे ते. कपडे बिपडे पण आहे. लुकच चेंज करून टाकला एअरपोर्टच्या पुढचा, चेकिंगच्या नंतरचा. बघा मित्रांनो, एअर इंडिया AI 225. कुठे गेली रे पहिला, कुठं गेली ही, कुठे गेली दाखव. इथे दाखव कुठे आहे ते. AI 225 अबुधाबी. हाय कुठं. खालून 1 2 3 5 6 7 8 8 नंबर नीचे से अबुधाबी. बघा भावांनो, रामलल्लाची मूर्ती आहे, सरस्वती माता, राधाकृष्णांची. हे बघा, बाप्पाजी आहेत. हे बघा खाली, वाव ही वाली मूर्ती सॉलिड. हे बघा भाई, एक 101 पीस आहे तिथे. पाट हो का, रेड बुलबुल खूप काय काय आहे. इमॅजिनेशन पॉवर बघा माझे. कबूतर दिसतं का इथे, दिसला काय तो बघा. कुठे गेले बघा.
एअरपोर्टच्या आत कबूतर भारी ना. मग असंच बघत होतो तितक्यात दिस आय फाउंड आदियोगवाली मूर्ती महाकालवाली. ब्रो किती मोठी यूज आहे. तिथून फ्लाईट्स दिसणार बट आपण थोड्या वेळाने जाऊ. इथून आता जाणार डिरेक्ट. So, ज्यांना चालायचं. चालायचं नसेल, हां बोल बोल. ज्यांना चालायचं नसेल ते असे जाऊ शकतात माझ्यासारखे. माझ्यासारखे थकेले. वेटिंगसाठी आहे तिथे. तुमचे फ्लाईट्स कधी येणार ते समजतं. सो तोपर्यंत तुम्ही ते वेट करू शकता. या साईडला पण आहे. आता आमचं पुढच्या साईडला फ्लाईट आहे. सो आम्ही पुढे जाऊन बसू. ब्रो इंटिरियर बघा एकदम भाई कडक. ब्रो ब्लॉगिंग करतोय ना तसं ऑरा प्लस झाल्यावर का वाटतं. सगळे माझ्याकडे बघतात असं भारी वाटतं. असं वाटतं लगेच जाऊन त्यांना बोला सबस्क्राईब पण करा, सगळ्या व्हिडिओजला लाईक पण करा. बट प्रोफेशनल वागायचं ना म्हणून ते नाही बोलू शकत. तुम्ही करा पण सबस्क्राईब आणि फॉलो आणि लाईक सगळ्या व्हिडिओजला. इंस्टाग्रामला पण जाऊन करा. फायनली आता फ्लाईटमध्ये एंटर करणार आहे. सो आम्ही निघालो आहे फ्लाईटसाठी. किती मोठी आहे यार भाई साफ कडक. बापरे बघा भाई आता प्लेनमध्ये एंटर करत आहे. हा प्लेन आहे. इथे पायलट साहेब बसणार आहेत आणि आम्हाला नेणार आहेत. सो नीट नेतील हीच देवाचरणी इच्छा. भाई साफ फ्लाईटमध्ये एंटर केलेला आहे आपण. आपण बसलो आहे फ्लाईटमध्ये आणि सगळ्यात मोठी बात म्हणजे बसलो आहे आणि लकीली विंडो सीट भेटली आणि ती पण विंगवाली. भाई दिस इज नोन ॲज अ विंगवाली सीट. यातून भाई काय व्ह्यू येणार आहे यार. फुल मच्छा वगैरे येते. हे एअर इंडियाचं दुसरा फ्लाईट आहे आणि हे आपण बसलो आहे ते एअर इंडियामध्ये. भाई साफ काय व्ह्यू आहे यार. भाई साफ कडक वाटतंय, खूप कडक वाटतंय भाई. स्पेशली थँक्स टू या दोघांना. यांच्या दोघांमुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे. खूप 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 धन्यवाद आहे या दोघांना. त्यांना आवाज नाही जाणार कारण की स्लोमध्ये बोलतो आहे. भाई रिअली ग्रेट आहे ते दोघं पण. ही अशी स्माईल मी परत कधीतरी त्यांना देईन लवकरच. ब्रो ये देखो इधर है छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट और इधर है संजय गांधी नेशनल पार्क. इधर से हम लोग गए थे उधर. अभी जाएंगे सीधा नदी क्रॉस करके. अरे नदी बोलते हैं सी क्रॉस करके अबू धाबी. येतं का तरी खेळता. काय माहिती दाखव जरा काय पण खेळते. खेळ खेळना क्या हो गया. खेळ खेळ की नाही येते थांबणार आहे. बघते आता एकदम टक लावून. एअर इंडियाकडून आम्हाला हे मिल भेटलेलं आहे. सो बघा त्यात काय नाही. फर्स्ट ऑफ ऑल ह्यामध्ये स्पून्स वेगवेगळ्या टाईपमध्ये. त्यानंतर वेगळ्या टिश्यू आहे वाटतं. टिश्यू भेटला आहे. अजून काय बघ लवकर.
वॉटर भेटलंय. हे काय आहे? आफ्टरमेंट. त्यानंतर हा पास्ता आहे आणि हा डेझर्ट आहे. त्यानंतर आय गेस हा पाव आहे ना, पाव वाटतंय काय माहिती काय. त्यानंतर ही बॉटल भेटली आहे आणि स्प्राईट आहे. ह्याच्यात काय बघूया आपण. ह्याच्यात राईस आहे. नाईस, चांगलं आहे. दारू पण आहे. भाई 753 किलोमीटरच्या स्पीडनी एरोप्लेन आपलं चालतं आहे. बट एवढं स्टडी प्लेन आहे की ती स्प्राईटचं ते काय हालत पण नाही भाई, काहीच नाही हालत आहे. निदान ते स्प्राईटचा ज्यूस पण हालायला पाहिजे, ते पण नाही हालत आहे. बुडबुड येतात फक्त त्यात. कडक यार भाई, कडक. भावांनो मगापासून मॅप बघताय. मॅप बघता बघता एकच आठवण येतं, ते म्हणजे असं वाटतं इंडियाला बघून सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. भारी वाटतं यार इंडिया काय वरतून. दिस इज नोन ॲज अबू धाबी इंटरनॅशनल एअरपोर्ट. वाटतं ना तेवढं नाही आहे. इथे आलो तर आम्हाला वाटलं डायरेक्ट बॅगेज भेटेल, बट तसं नाही. आधी इमिग्रेशन झालं, परत एकदा चेकिंग केली, पासपोर्ट चेक केले. त्यानंतर आम्हाला पूर्ण स्कॅन केलेलं, आईस बीस बघितले, त्याला फिंगरप्रिंट्स घेतले. त्यानं आम्हाला आत सोडलं. आता आम्ही बॅगेज रिक्लेम करून बाहेर जाणार. ब्रो यांचे मिरर्स बघा किती क्लीन आहेत. कसला दिसतोय मी भारी एकदम कडाकवाला. ड्रिंकिंग वॉटर सेक्शन आहे, पण काजवा किती क्लीन आहे. आणि आपल्या मेट्रो स्टेशनला मस्त थुकलेलं असतं. बट ठीक आहे, इंडियाला काय बोलू नाही शकत, इंडियाची काय तोड नाही काय. हे बघा भाई काय दिसतं ना, रावस वेटिंगवरती आहेत आपल्या कस्टमरला उचलायला. असतं ना ते आपण पिक्चरवरती बघतो तसे बघा. अँड ऑल. पण आपण बाहेर जातो डिरेक्ट. आपण काय कॅब बुक नाही केल्या. बघू आता काय पुढे. इन दोनों को मालूम है, कुछ बताते नहीं मेरे को. फायनली आपण बाहेर आलेलो आहे अबू धाबीच्या एअरपोर्टच्या बाहेर. सी दिस इज द लुक ऑफ द अबू धाबी एअरपोर्ट. गर्दीच गर्दी ब्रो. टॅक्स्या पण इन्सेन आहेत एकदम कडकवाल्या, साध्या सुद्धा नाही. टॅक्स्या बघा. मगाशी 2 मर्सिडीज गेल्या ॲज अ टॅक्सी, आता येतील. भाई भावांनो सगळ्यात इम्पॉर्टंट खबर ती म्हणजे, जर का तुम्ही ही लाईन जर का क्रॉस केली ना, इफ तिकडे सिग्नल तिथचा रेड नसेल तर, जर का कार जात असतील आणि तरी पण तुम्ही क्रॉस केलात तर तुम्हाला तिथल्या तिथे 10,000 रुपीज भरायचे आहेत. 10,000 रुपीज. बोला मस्त ना. लाईन क्रॉस करताना नीट एन्जॉय करा. मर्सिडीज ॲज अ टॅक्सी. टोयोटा गेली आहे ती बघा. BMW ॲज अ टॅक्सी. अजून एक टोयोटा ॲज अ टॅक्सी. भाई साब कडक यार. आणि ती बस दिसते, ती लोकल बस आहे, ती पण मर्सिडीजची बस आहे. हा बस स्टॉप आहे त्यांचा. हे एअरपोर्ट आहे एक्झिटवाला. ही बघा अजून एक BMW ॲज अ टॅक्सी. तर गाईज हे आहे आपलं हॉटेल. सो आता आपण आज जातो आहे, बघू शकता. फायनली भावांना आपण रूममध्ये एंटर केलेलं आहे. हॉटेलचं नाव आहे सी व्ह्यू. हे काय आहे नाव हॉटेलचं नाव काय? 7 Seas. हॉटेलचं नाव आहे 7 Seas. आता तुम्हाला रूम टूर दाखवतो. भाई रूम बघा किती लक्झरियस आहे. आहे हॉल. हॉल बघा किती मोठा आहे भाई. हॉललाच कंबाईन किचन. भाई मला ह्याची आठवण आली ह्याला बघून. स्कूलमध्ये कॅम्प होती, त्या कॅम्पमध्ये ह्याची पूर्ण वाट लावलेली. माझ्या मित्रांनी बघत असतील ते पण ब्लॉग, तर भाई तुम्हाला लक्षात असेल भाई पूर्ण अशा मोठ्या बेडवरती पूर्ण वाट लावलेली ह्याची आम्ही. त्यानंतर हा सोफा आहे. भाई सगळ्यात मोठी चीज म्हणजे हे
रिअल सुकून ऑफ दुबई. भाई हा जो पीस आहे ना, लिटरली व्ह्यू बघा. असल्या सुपर कार्स जातात ना, नुसत्या सुपर कार्स आणि एकदम एक्झॅक्ट समोर आपल्या बुर्ज खलिफा आहे. बट ती लाईट अशी चमकते ना, मध्येच थांबते बघा ही वाली. इथे आहे बुर्ज खलिफा, बट ती लाईन ब्लिंक होते बघा. भाई एरोप्लेन जात आहे. वॉट अ लुक यार भावांनो बघा. हा आहे समोरचा सीन. हॉटेलमधून बाहेर आलं की असे एकदम भारी म्हणजे सुपर कार्स जात आहेत यार. भाई रिअल पीस आहे यार खरं. देन इथून एंटर केलं तर हे आहे एक टॉयलेट. काच तर एकदम क्लीन आहे तो. इथे टॉयलेट आहे, ते बेसिन आहे, ते आपला चेहरा बघायला मिरर ठेवला. हे काय मॅग्निफाईंग ग्लास आहे. काय बोलतो भावा, जेवला का? टॉयलेट आहे, दाखव का दाखव. हे बघा. देन 1 2 3. तर भावांनो हा हे बेडरूम आहे. हा बेडरूम सोडा, ही वाली मिरर बघा. आई ऑब्सेस विथ दिस मिरर्स. जिथे जाऊ तिथे आरशेच आहेत, नुसते आरशेच आहेत आणि एकदम क्लीन. त्या बिल्डिंगच्या आरशांमध्ये बघितलं तरी चेहरा असं एकदम साफ दिसतोय. आता हाय नाही ती गोष्ट वेगळी, तरी पण साफ दिसतोय. इथे बंद केला आरसा. हा एक टी व्ही आहे. इथे पूर्ण कपबोर्ड बनवला त्यांनी कपडे बिपडे ठेवायला. नंतर इथे टॉयलेट आहे. बघा भाई व्ह्यू बघा. रिअल सुकून. बाथटब लवकरच उद्या सकाळी ते आंघोळ करताना दिसेल मी. त्यानंतर भाई परत एकदा आरसा, वॉश बेसिन आणि ह्याच्या गावात एक आहे. आणि आय गेस हा बाथरूम आहे. इथे आपण आंघोळ करायला जाणार. कसं खोलतात का शॉवर, शॅम्पू, कंडिशनर, हँड अँड बॉडी लोशन. त्यानंतर शॉवर आहे, ह्याच्याने पण अंग धुवू शकतो. काही कडक आहे. ते टॉयलेट आहे आणि ते हात धुवायला आहे लहान मुलांना. पैसा मला वाटलं बरं 2-2 टॉयलेट असे समोर काय 2-2 लोक काय बसणार काय. सगळ्यात मोठं तर मला आरशीच आवडतात दुबईला येऊन. नाही घाण दिसतोय ती गोष्ट वेगळी, बट भाई रिअल सुकून. बेड, इथे परत एक आरसा, तिथे परत एक आरसा. टी व्हीमध्ये बघितलं तरी वाटतं. इथे पण एक आरसा, इथे पण तोच व्ह्यू आहे. सगळ्यांच्या डोक्यात एकच येतं,